वो जो खते तूने मुहब्बत में लिखे थे मुझको, वो जो खते तूने मुहब्बत में लिखे थे मुझको, बन गए आज वो साथी मेरी तन्हाई के। वो जो खते तूने मुहब्बत में लिखे थे मुझको, जब भी महसूस किया मैंने कि मैं तन्हा हूँ, जब भी महसूस किया मैंने कि मैं तन्हा हूँ, इनको पढ़ लेती हूँ कुछ देर में जी लेती हूँ, आँख से बहते हुए अश्क के। ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेज हे 1995 साली सुरू झालेले असून स्वर्गवासी फादर भंडारी हे प्रेरणास्थान आहेत। कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाचा 2F आणि 12B हा दर्जा प्राप्त झालेला असून ते कायमचे UGC व मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत। राष्ट्रीय पातळीवरील NAAC तपासणीतील कॉलेजला B ग्रेड प्राप्त झालेला आहे। प्रारंभीच्या काळी फक्त आर्ट्स आणि कॉमर्स ह्या दोन विद्याशाखा होत्या, मात्र या क्षणाला BMS, BAF, BSc IT, आर्ट्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज, MA in मराठी, MA in इकॉनॉमिक्स, MCOM in मॅनेजमेंट, MCOM in अकाउंटन्सी ह्या विद्याशाखा उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांची विशेष सोय व्हावी म्हणून गेल्या वर्षापासून महाविद्यालयात इंग्लिश लिटरेचर आणि सायकोलॉजी हे नवीन विषय सुरू करण्यात आलेले आहेत। आजपर्यंत हजारो विद्यार्थी या कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मोठमोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत। कॉलेजचे अनेक विद्यार्थी आज कोर्टात वकिली करत आहेत। अनेक जणांनी MBA, MCOM, CA, CS असे उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे। 4 जणांनी PhD पूर्ण केलेली आहे, तर 2 विद्यार्थ्यांना संपूर्ण मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा म्हणजेच गोल्ड मेडल मिळविण्याचा मान मिळालेला आहे। आजचे सन्माननीय व्याख्याते मॅक्सवेल लोपिस आणि सत्कारमूर्ती अनुष्का नाईक ह्या देखील सेंट जोसेफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत। अनुष्का नाईक या विद्यार्थिनीला कॉलेजने सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे। परीक्षा असो की प्रोजेक्ट असो, तिला विशेष मार्गदर्शन प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेले आहे। किंबहुना अनुष्काच्या हस्ते 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम देखील पार पडलेला होता। जे विद्यार्थी अभ्यासात कच्चे असतात त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जाते, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांनी विद्यापीठ पातळीवर देखील प्रावीण्य मिळवावे यासाठी त्यांना विशेषरित्या प्रेरित केले जाते। आपल्या कॉलेजच्या शिक्षकांनी जर्मनी, रोम, लंडन, इस्तंबूल, दुबई, बँकॉक, मलेशिया आदी देशात शोध निबंध सादर केलेले आहेत। कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध असून
व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार गरीब विद्यार्थ्यांना इन्स्टॉलमेंटमध्ये फी भरण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. कॉलेज हे निसर्गरम्य वातावरणात असून कॉलेजचा कॅम्पस हा पूर्णपणे पोल्युशन फ्री आहे. विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात अनेक स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित केलेले जातात. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉलेजमधील प्लेसमेंट सेल सक्रियपणे कार्यरत आहे. करिअर कट्ट्याद्वारे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कोणत्या उपलब्ध आहेत याविषयी माहिती दिली जाते. आपल्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यापीठ पातळीवर अनेक बक्षिसे मिळविलेले आहेत. सेंट जोसेफ कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने NSSमध्ये महाराष्ट्र पातळीवर नेतृत्व केलेले आहे. 3 विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. प्राध्यापक संसारे ह्यांनी लिहिलेले सायबर नायबर पथनाट्य ह्या पथनाट्यास अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. त्याचे सादरीकरण अनेक मंचावर झालेले आहे. सोनू निगमच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कारही करण्यात आलेला आहे. सेंट जोसेफ कॉलेज हे ज्ञानदीप मंडळ संचलित आहे. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष माननीय फ्रान्सिस तुस्कानो यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज पुढची वाटचाल करीत आहे. सेंट जोसेफ महाविद्यालय ह्या परिसरात विद्यार्थ्यांना ज्ञानवंत आणि प्रज्ञावंत करीत आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण हे कॉलेज देत आहेत आणि कॉलेजची धुरा श्री फ्रान्सिस तुस्कानो यांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर प्रगती करीत आहेत. संपूर्ण मॅनेजमेंटचे आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण उभे राहून त्यांचं स्वागत करणार आहोत. वो जो खते तूने मुहब्बत में लिखे थे मुझको, वो जो खते तूने मुहब्बत कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने. स्वागत करूया मान्यवरांचे, अर्थात आदरणीय सन्मानमूर्ती सूरस्वामींनी उषाताई मंगेशकर यांचे शब्द सुमजनांच्या पारिजाताने. उषाताईंचं आपल्यामध्ये आगमन होत आहे. आज सूर साक्षात आपल्या भेटीला आलेले आहेत. आम्ही आपलं सविनय स्वागत करीत आहोत. दीपाच्या तेजाने उजळावी अमुची मती, कल्पनेला आकाश मिळावे अन बुद्धीला मिळावी गती. तू विद्या दे, तू शक्ती दे, ज्ञान दे मा सरस्वती. दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. केवळ आणि केवळ मॅक्सवेलच्या प्रेमाखातर आज वयाच्या 89व्या वर्षी मुंबईहून निघून साक्षात उषाताई सूरस्वामींनी आपणास भेटण्यासाठी, ज्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती, मोठमोठे राजकीय नेते प्रभुकुंजमध्ये जातात,
त्या साक्षात गान सरस्वती आपणाला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत. उषाताई, आम्ही फार भाग्यवान आहोत. आज ही भूमी पावन झाली. आज आम्ही धन्य झालोत. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. मावृतस्य स्विद्धनं हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पूषण्यपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शांती. गाण्यात सुराशिवाय कधीच ऐकू न येणाऱ्या श्वासाला, चिरंतनाचा स्पर्श जाणवू न देणाऱ्या स्वराला, देवत्वाच्या स्थितीचा अर्थ उमटवणाऱ्या सुरातल्या आवेगाला, श्रवणाला अगणित आयाम देणाऱ्या अनाहत एकत्वाला, अर्थात कैलासवासी लता दीदी मंगेशकर. हिरव्या वसईचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी आपली उभी हयात घालविणारे, साहित्य विश्वातील मातब्बरांचे विचार वसईकरासाठी उपलब्ध करून देणारे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्री मॅक्सवेल लोपिस यांचे मामा समाजमित्र स्वर्गवासी रेमंड तुस्कानो आणि फुलण्याआधीच कोमेजलेली आमची छोटी कळी स्वर्गवासी जिलियन डिमेलो ह्यां सर्वांसाठी, ह्यांना चिरशांती मिळण्यासाठी प्रार्थना म्हणतील फादर लिनस आणि फादर आशिष. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आता सहवाद जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची आठवण मात्र येत राहील. आजही सायंकाळी आपण सर्वजण ह्या आनंदाचे, सत्काराचे, विचारांचे सूर आळविणार आहोत. त्यामुळे आसमंत नक्कीच मंत्रमुग्ध होईल या बाबतीत शंका नाही आहे. त्याआधी आपण प्रार्थनेद्वारे विरहाचे, आठवणीचे सूरही आवळून स्वर्गवासी गानो कोकिळा लता दीदी, ऐन यौवनात सोडून गेलेले रेमंड तुस्कानो आणि आपली छोटी देवदूत जिलियन डिमेलो, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली आपण आज अर्पण करीत आहोत. हे विधात्या, आम्हा प्रत्येकाला तू जीवनाची सुंदर अशी देणगी दिलेली आहे. या जगात तू आम्हाला पाठवतोस आणि मरणाआधी हे जग सुंदर आणि सुगंधित करावं अशी तुझी इच्छा आहे. आपापल्या परीने या जगाचा निरोप घेण्याअगोदर प्रत्येक व्यक्ती हे जग सुंदर, चांगलं, सुगंधित बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मानवी विरहाचे दुःख फार मोठे असते. मृत्यू म्हणजे तर चिरवियोग, कधी न भेट होण्याजोगे. परंतु आमचा विश्वास आहे
जगणं म्हणजे पेरणं आणि मरणं म्हणजे उगवणं. आणि तिन्ही व्यक्ती आणि फादर फ्रान्सिस डिब्रिटो ह्या तुझ्या राज्यात चिरकाल शांती घेत आहेत. त्यांच्या आत्म्याला सदैव शांती लाभावी आणि त्यांना श्रद्धांजली वाहत असताना आमचंही जीवन सुंदर, चांगलं आणि सुगंधीमय असावं म्हणून आपण आपल्या स्वतःसाठी प्रार्थना देखील करीत आहोत. बेनेसिराच्या पुस्तकातून घेतलेले वाचन, अध्याय 44. आता आपण कालानुक्रमी आपल्या सुप्रसिद्ध पूर्वजांची प्रशंसा करूया. प्रभूने त्यांच्याकरवी आपली थोरवी प्रकट केली. प्रारंभापासून त्याने आपले महात्म्य दाखविले. काहींनी राजसूत्रे आपल्या हाती घेतली, पराक्रमाने त्यांचा नावलौकिक वाढविला, तर इतर बुद्धिमत्तेच्या जोरावर उचित सल्लामसलत देत व भावी घटनेबद्दल लोकांना अगोदर सूचना देत असत. दुसऱ्या काहींनी आपल्या सल्लामसलतीने लोकांना मार्गदर्शन केले. बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर ते नेते झाले. त्यांची शिकवण विद्वत्ता प्रचूर होती. आणखी काहींनी संगीतशास्त्रात संशोधन केले, तसेच काव्ये रचिली. इतर दुसरे श्रीमंत व पराक्रमी होते. आपल्या वस्तीस्थानी ते स्वास्थाने राहत. आपल्या काळी ते प्रतिष्ठित होते. हे लोक त्या काळचे वैभव होते. त्यांच्यातील काहींची नावे अद्यापही काढतात. हे वचन आपल्याला सांगत आहेत की आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपण श्रद्धांजली वाहत आहोत. त्यांनी परमेश्वराने त्यांस दिलेले कार्य पूर्ण करून ते पुन्हा इहलोकी गेलेले आहेत, वैकुंठात गेलेले आहेत. क्षणभर स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. तथास्तु. धन्यवाद फादर. कृपया बसून घ्यावे. लता हेमस्वरे बहरले जगी, मीना शवंते रंग धारिते. आशा विमुक्त धाव घेता, हृदय दिनाचे भाव गाते. उषा सूर्यापरी साक्षी भावे, नृत्य जगाचे जगते. कुंचल्यात या रंग वेचुनी, चित्र जगाचे काढते. चैतन्याचा थांग घेऊनी, स्वप्न जगाचे पाहते. भारतीय संगीत क्षेत्रातील एक सन्माननीय आणि नामवंत घराणं म्हणजे मंगेशकर कुटुंब. ह्या कुटुंबातील सर्वच जण गायन क्षेत्रात असले तरी त्यातील प्रत्येकाची आपली वेगळी अशी ओळख आहे. आपल्या गायकीत लोकसंगीताचा बाज ठेवून मोठ्या चतुरस्त्र पद्धतीने ताल धरायला लावणारी गाणी गाणाऱ्या प्रख्यात गायिका म्हणजे आजच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय उषाताई मंगेशकर. त्या गायिका तर आहेतच, पण तितक्याच ताकदीच्या चित्रकारही आहेत. त्यांच्या चित्रकृतीच्या संग्रहाला अलीकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ह्या वर्षीचे सर्वोत्तम कॉफी टेबल बुक म्हणून जाहीर केले आहे. उषाताईचं आपणा सर्वांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आपण आता स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे श्री अँड्रू लोपिस हे भेटवस्तू देऊन उषाताईंचं स्वागत करतील. अँड्रू लोपिस, फ्रान्सिस लोपिस ज्यांना जबाबदारी सोपवली आहे त्यांनी कृपया पुढे यावे.
ज्यांनी आपल्या परिश्रमाने शिखर गाठले कर्तृत्वाचे, कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणाने भाव मनाचे. एक यशस्वी उद्योजक आणि समाज बांधिलकी जपणारे सेंट जोसेफ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री फ्रान्सिस तुस्कानो यांचे स्वागत करतील अल्वी लोपिस पुष्पगुच्छ देऊन. घरच्या माणसाची ओळख हे फार कठीण काम असतं. म्हणजे त्यांना आपण ओळखतो देखील आणि त्यांना पूर्णपणे ओळखतही नाहीत. असे आमचे मॅक्सवेल लोपिस. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ह्यापेक्षा इतर लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात ते फक्त मी सांगतो तुम्हाला. श्री मॅक्सवेल हे नरसी मोंजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गांधी विचारक आणि प्रसारक ते आहेत. स्वामी विवेकानंद ह्यांच्याविषयी ते निरनिळ्या महाराष्ट्रभर व्याख्यान देतच असतात. मीरा श्यामरंगी रंगली ह्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पण त्याही पलीकडे ते जे आहेत, अलीकडेच आपले आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांचं निधन झालं आणि त्यांच्यावर त्यांनी साधनेमधला लेख लिहिला. त्यावेळेला राजहंसाच्या संपादकीय ललित विभागाच्या ज्या संपादिका होत्या सुजाता देशमुख, त्यांनी मॅक्सवेलबद्दल म्हटलेलं आहे, ज्या काळात फादर दिब्रिटो यांचं सुबोध बायबलवरचं काम सुरू होतं त्याच काळात राजहंस प्रकाशनामध्ये मीही संपादक होते. ललित विभाग माझ्याकडे होता. या पुस्तकाच्या सगळ्या गरोदरपणाची आणि बाळंतपणाची मी साक्षीदार आहे. ते असो, तुमचा फादर दिब्रिटो ह्यांच्यावरचा नितांत सुंदर श्रद्धांजली लेख वाचला आणि राहावलं नाही म्हणून मी लिहिते आहे. कोणत्याही माणसामध्ये असणाऱ्या चांगल्या आणि उण्या गोष्टीचा वेध घेताना व्हाईट अँड ब्लॅक पद्धतीने न घेता प्रगल्भ तटस्थपणे आणि तरीही अतिशय आपुलकीने मांडणी फार अवघड असते. ती कामगिरी तुम्ही अतिशय सहजतेने पार पाडली आहे. तुमचा लेख वाचणारा माणूस अंतर्मुख होतो. माफ करा, तुमच्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे आंतरधर्मीय सुसंवाद साधणारे अभ्यासक ही तुमची ओळख आताच्या भयप्रद वातावरणात गार झुळूक यावी तशी सुखावून गेली. तुमचं सगळंच लेखन विकत घेऊन वाचायला आवडेल. तुमची शुभेच्छुक सुजाता देशमुख. राजहंसचे दुसरे संपादक श्री आनंद हडीकर म्हणतात, मी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावरचा तुमचा लेख आत्ताच वाचला आणि खूप आवडला. संग्रही ठेवण्यासारखा लेख. फादर माझे जुने मित्र होते. त्यांची अध्ययनशीलता मला खूप प्रभावित करणारी होती. पण तुमचा लेख वाचून मी खूपच प्रभावित झालेलो आहे. माहीत नाही भेटण्याचा योग कधी येईल. तुमचा आनंद हर्डीकर. त्याचप्रमाणे एक फोन डॉक्टर शरद अभ्यंकर, कदाचित हे नाव आपण ऐकलं असेल. त्यांनी मॅक्सवेलला फोन केला आणि सांगितलं की आम्ही परम दुःखात आहोत. आमच्या घरात आमच्या मुलाचं निधन झालेलं आहे. परंतु उषाताई मंगेशकर यांच्यावरचा तुमचा लेख वाचला, रंग उषेचे, आणि घरामध्ये सगळ्यांनाही तो वाचायला दिला. आणि आमच्या ह्या दुःखावर फुंकर घालण्यासारखा तो लेख होता. माझी तुम्हाला ओळख नाही, मी शरद अभ्यंकर बोलतो आणि ज्या आमच्या मुलाचं निधन झालं ते सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ वाईचे डॉक्टर शांतनू अभ्यंकर. अशा थोर मोठ्या लोकांचा सहवास, मॅक्सवेलचा वावर तिथे असतो. मॅक्सवेलमुळेच ह्या आपला कॉलेजला आदरणीय प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे इथे येऊन गेल्या. आज उषाताईचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. मॅक्सवेल, अभिनंदन. आणि तुझं देखील आपणा सर्वांच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. पुष्पगुच्छ देतील एवी लोपिस.
मॅक्सवेलचं हे आंतरधर्मीय सुसंवाद साधण्याचं जे व्रत आहे ते त्याच्या भावाने देखील पुढे चालू ठेवलेलं आहे. मॅक्सवेलचे भाऊ फादर प्रणॉय हे बिहारमध्ये काम करतात आणि तिथे त्याने हेच काम पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना बिहार शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. फादर प्रणॉय आज इथे नाहीत, पण खूप सुंदर काम ते करीत असतात. कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सौ कविता अल्मेडा आपलं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. पुष्पगुच्छ देतील झील तस्कानो. जगण्याच्या संघर्षाची उत्तुंग ऊर्जा अंगी असेल तर माणूस शारीरिक अपंगात्वावर मात करून यशाची फळे चाखू शकतो. ह्याचं जिवंत उदाहरण कुमारी अनुष्का नाईक. स्वर्गवासी रेमंड आणि स्वर्गवासी जिलियन ह्यांच्या नावाने जो पुरस्कार प्रदान करणार आहेत त्या पुरस्काराआधी त्याचं वाचन होईल. कुमारी अनुष्का आज 25 वर्षाची आहे, पण उंची फक्त 3 फूट. 2 वर्षाची असतानाच काही गोष्टी अशा घडल्या की तिची वाढच होऊ शकली नाही. मात्र शैक्षणिक वाढ झाली तिची. नर्सरी सेंट झेवियर कॉन्व्हेंट, शालेय शिक्षण कार्मेल कॉन्व्हेंट, कॉलेज ह्याच कॉलेजमध्ये ती शिकली. आदरणीय श्री फ्रान्सिस डिमेलो सर, श्री सिल्वेस्टर लोपिस सर, श्री अँड्रू लोपिस सर आणि सर्व संस्था चालकांनी तिच्यावर खूप खूप प्रेम केलं. बीकॉमला ती 77% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि आज ती बसिन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँकमध्ये नोकरी करीत आहे. ॲडमिन क्लर्क म्हणून ती ह्या पदावर नोकरी करीत आहे. सर्वप्रथम पुरस्काराचं वाचन करतील डॉक्टर रुथ आणि त्यानंतर हा पुरस्कार प्रदान केला जाईल. चिरंजीव अनुष्का. सुख दुःख, जय पराजय हे सर्व आपल्या आयुष्यात हिवाळा पावसाळ्याप्रमाणे असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ असतो. परंतु धीरोदत्त मनुष्य ह्या सर्व घटनांना स्थितप्रज्ञ राहत सामोरे जातो. भगवान श्रीकृष्णाचा हा उपदेश जसा क्रुसावर खिळलेल्या प्रभू येशूने आपल्या स्वतःच्या समर्पणातून वास्तवात साकारून दाखवला, तसा तू आणि तुझ्या पालकांनी प्राप्त परिस्थितीला हसत हसत सामोरे कसे जावे त्याचा परिपाठ समाजाला दिला. निसर्गाच्या एका चक्रात तुझ्या कुटुंबावर एक संकट आले, परंतु त्या संकटावर धीरोदात्तपणे आपण मात करून दाखवली. प्रकृतीच्या या अजब न्यायात आपण आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधीही ढळू दिले नाही. दुःख, संकटे, आजार मनुष्याला स्वर्गाच्या वाटेचे अधिकारी बनवत असतात. ऐकण्या वाचण्यासाठी हे सारे सोपे असले तरीही अशा प्रकारे आयुष्य जगणे हे महाकठीण काम आहे. परंतु आपण आपल्या आयुष्यातून हे करून दाखवले. निसर्गाने दिलेल्या मर्यादेचा परीघ भेदून तू उच्च शिक्षण घेतले. तुला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली. त्यामुळे आपल्या पूर्ण समाजासाठीच तुझे जीवन आदर्श असेच आहे. तुझ्या रूपात सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी ख्रिस्ती या 2 भागात विभागले गेलेल्या समाजाला आम्ही एका रूपात पाहत असतो. कारण तू या अखंड समाजाची कन्या आहेस. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर हे एक असे नाव जे काळ, प्रांत, सीमा अशा सर्वच बंधनातून बाहेर पडत एक चिरंतन तत्व बनून गेलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्य कसे सुंदर करावे याचा लता दिदी आणि किंबहुना मंगेशकर परिवार हा एक जिवंत परिपाठ आहे. महान गायिका आणि चित्रकार उषाताई मंगेशकर यांचे उदात्त आयुष्य जर आपण पाहिले तर त्यांचा इतक्या मोठ्या प्रतिभामागे एक निरागसता लपलेली आढळते. त्यांच्या अंतरंगात तुझ्यासाठी एक बालिका आजही जिवंत आहे. म्हणून तुझा सन्मान उषाताई मंगेशकरांच्या पावन हाताने व्हावा
हा एक भाग्ययोग आहे. 3 मे 2024 रोजी काळाची वक्रदृष्टी आमच्या लहानग्या जिलियनवर पडली आणि काही कळण्याअगोदर आमची जिलियन अनंतात एकरूप झाली. जिलियनच्या जाण्याचे दुःख सहन करत असताना तुझ्यासारखा हसरा चेहरा आम्हासाठी प्रेरणादायी आहे. तुझ्या या दैवी हास्याला आम्ही कृतज्ञतेने प्रणाम करतो आणि संघर्ष करून विजय मिळवणाऱ्या तुझ्या कर्तृत्वाचा आम्ही सन्मान करतो. तुझी पुढची वाट ही अधिकाधिक सुकर होवो आणि जीवनाचा चिरंतन आनंद तुला लाभो हे आमचे आशीर्वाद. सुश्री उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते लोपिस तुस्कानो डिमेलो परिवाराकडून सप्रेम. पुरस्कार देण्यासाठी मी उषाताईंना विनंती करीत आहे आणि कुमारी अनुष्का तिच्या आईवडिलासह आता स्टेजवर येतील. त्याचप्रमाणे आदरणीय श्री फ्रान्सिस डिमेलो सर त्यांच्या मातापित्याचा आणि अनुष्काचा सत्कार करतील. पुरस्काराबद्दल कुमारी अनुष्का आपल्या भावना व्यक्त करतील. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्वप्रथम स्वर्गवासी लता दीदी मंगेशकरजी, रेमन टुस्कानो आणि जिलियन डिमेलो यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. सर्वांना माझा नमस्कार. आज इथे तुमच्यासमोर उभं राहून माझ्या प्रवासाबद्दल काही शब्द बोलायला मला खूप आनंद होत आहे. माझ्या जीवनात अनेक आव्हानं आली ज्यांनी माझं मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य तपासलं, परंतु मी कधीही हार मानली नाही. आज मला हा सन्मान मिळत असताना मी सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचे मनःपूर्वक आभार मानेन. आज त्यांच्या आधारामुळे मी इथवर पोचू शकले आणि विशेष करून माझ्या वडिलांचे आभार मानेन. शाळेत असो, कॉलेजमध्ये असो किंवा आता नोकरीवर त्यांनी मला नेहमी सोबत केली. ते रोज मला सोडतात आणि घ्यायला येतात. माझ्या आईवडिलांनी नेहमीच मला जगात उभं राहण्याची ताकद दिली आणि त्यांचं प्रेम
माझ्यासाठी देवासारखंच आहे. याचबरोबर मी माझ्या सर्व शिक्षक आणि खास करून अँड्रू लोपिस सर, सिल्वेस्टर लोपिस सर, फ्रान्सिस डिमेलो सर आणि सिस्टर सुषमा यांचे आभार मानते, कारण त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आणि योग्य दिशेने वाटचाल करायला शिकवलं. त्याचबरोबर मी सेंट जोसेफ कॉलेजचे आणि इथल्या शिक्षकांचे देखील आभार मानते, कारण त्यांनी नेहमीच मला सहकार्य केले. आज आदरणीय उषाताई मंगेशकर जींच्या हस्ते सन्मान मिळणं ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. त्यांच्याकडून हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. शेवटी मी संपूर्ण समाजाचे आणि माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्तींचे आभार मानेन, ज्यांनी मला पाठिंबा दिला. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी आज इथे उभी आहे. धन्यवाद. धन्यवाद कुमारी अनुष्का. बायबलमध्ये एक छान दाखला आहे की मेजवानी करणाऱ्याने मेजवानी केली होती, पण पंक्तीला बसायला माणसं नव्हती. आपल्यासारखी उदार माणसं जर विचार ऐकण्यासाठी इथे आली नसतील तर आजच्या हा कार्यक्रम सोहळ्याला काही अर्थ नव्हता. कार्यक्रम असेच रंगतील जिथवर माणसं अशी उदार आहेत. आपण आलात, आम्ही आपले देखील सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहोत. आता बाव गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जो संदेश सद्भावना संदेश पाठवलेला आहे त्याचं वाचन करतील श्री चार्ल्स लोपिस. लेखकू आदरणीय मॅक्सवेल लोपिस, माझ्याकडे संदेश मागितला. संदेश वगैरे प्रकार थोर लोकांनी करायचे असतात. मी साधा माणूस, पण दीदीच्या संगतीमुळे नावाजलेला. मला प्रश्न केला, तुम्ही अजून दीदीच्या जाण्याच्या दुःखांतून बाहेर का येत नाही? ओहो, आईसुद्धा अपत्याच्या मृत्यूच्या शोकांतून बाहेर पडते. काळ साऱ्या दुःखावर एक जालिम औषध आहे. मग तुम्ही का अजून त्या दुःखात अडकले आहात? किती परखड प्रश्न, किती सुसंगत शब्द योजना. पण माझे उत्तर जरी व्यवहारी जगाला न पटणारे असले तरी माझ्यासाठी ते सत्य आहे. भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनाला औपचार किंवा रूढी म्हणून भेटणाऱ्या बहीण भावंडासारखे माझे आणि दीदीचे नाते नव्हतेच. बहीण भाऊ हे नाते होतेच, पण एक सांगतिक नाते होते. एका भयान दारिद्र्यात बांधलेले, एका अनाथ शब्दात अडकलेले, एका भीषण परिस्थितीत उमगलेले ते अक्षय नाते होते. एक मोठी बहीण आणि तिच्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान अपंग भावा बहिणीचे नाही, आई मुलाचे नाते होते ते. माननीय दीनानाथ मंगेशकर यांना संगीत सूर्य ही पदवी प्रदान करण्यात आली होती. पण विस्मृतीच्या गर्दीत हा सूर्य मावळला होता. माझ्या भावन बहिणीने आपल्या सशक्त हातांनी या संगीत सूर्याला विस्मृतीच्या गर्दीतून खेचून प्रसिद्धीच्या झोतात आणले आणि मंगेशकर हे नाव महामेरूसारखे उत्तुंगावर आरूढ केले. मीना, आशा, उषा, हृदयनाथ हे दीदीच्या अक्षय स्वरांचे प्रतिध्वनी आहेत. त्या माझ्या बहिणीला मी कसे विसरू? अरे, तो स्वर राजहंस होता. तो राजहंस माझा निजला. दीदीचे माझे नाते निव्वळ रक्ताचे नव्हते, ते सुरांचे, संगीताचे होते. मी जर खर्ज असेन तर ती खर्जांतून उमटणारा गंधार होती. मी जर स्वरावली असेल तर ती स्वरावलीतून उठणारी धून होती. मी जर ताल असेन तर ती लय होती. हे न तुटणारे ज्याला अक्षय म्हणतात असे नाते होते. मीनाताईवर लेख लिहा, आशाताईवर प्रबंध लिहा, उषाताईवर निबंध लिहा, दीनानाथ, हृदयनाथ
यांच्यावर ग्रंथू लिहा, पण मंगेशकर या नावाखाली झळझळणारे हे जीव यांना जीवित्व देणाऱ्या दिदीवर एक ओळ ही आपण लिहू शकणार नाही, कारण ती शब्दातीत आहे. अशा बहिणीला मी विसरू कसा. आपल्याला माझ्या शुभेच्छा. आज व्याख्यान द्या, जरूर द्या, फक्त हे औपचारिक नसावे, मनापासून असावे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, दिनांक 15 सप्टेंबर 2024. धन्यवाद चार्ल्स लोपेस. शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दाची खाण आहे. मित्रांनो, मॅक्सवेल सरांना लक्ष देऊन ऐकाल, कारण त्यांच्या शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे. मंगेशकर कुटुंबामध्ये मॅक्सवेलची एंट्री कशी झाली, त्यांच्याशी ओळख कशी झाली, हा सर्व प्रवास उलगडून सांगताहेत श्री मॅक्सवेल लोपिस. पौराणिक कथांमध्ये आजपर्यंत वाचत आलो होतो की सुदामा पोहे घेऊन कृष्णाला भेटायला गेला होता. आज साक्षात कृष्ण सुदाम्याच्या भेटीला आलेला आहे. सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित गुणीजन आणि माझ्या प्रिय उषाताई, सर्वांना सस्नेह वंदे. आज मी इथे व्याख्यान देण्यासाठी उभा आहे, परंतु शब्द फुटत नाहीत, कारण आजचा हा जो कार्यक्रम आहे याला कार्यक्रम म्हणावं की स्मृतिसभा म्हणावी, हा सोहळा म्हणावा की एक भावार्पण म्हणावं, हे प्रश्नचिन्ह माझ्यापुढे उभं राहिलेलं आहे. या व्याख्यानामध्ये मला भेटलेले मंगेशकर मी आपल्यासमोर मांडावेत, मला कळलेले मंगेशकर मांडावेत, की मला कळत असलेले मंगेशकर मांडावेत, आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मी जी गेल्या 2 वर्षात दुःख अत्यंत जवळून पाहिली, त्या दुःखामध्ये मंगेशकरांची जी प्रेरणा मला लाभली त्यावर मी म्हणावं मला काहीच सुचत नाही. कुठून सुरुवात करावी, कुठे शेवट करावा, ह्या बाबतीत मी अगदी अज्ञानी झालेलो आहे. आणि त्यामुळे जे काही आपल्यापुढे बोलेन ते आपण स्वीकारून घ्यावं इतकी मी आपल्याकडे प्रार्थना करतो. माझी सुरुवात झाली एक गायक म्हणून. मी पहिलं गाणं गायलं ते दिदींचं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवांना. लता दिदी या नावाशी माझी ओळख कधी झाली हे मला सांगता येणार नाही. आपण ज्या घरामध्ये जन्म घेतो त्या घरातले आपले आई वडील, त्या घरातलं आपलं जे कुलदैवत असते ते, आणि भारतात राहणाऱ्यांसाठी लता मंगेशकर या नावाची ओळख करून दिली जात नाही, असं हे नाव आहे. तर असं कधीतरी मला लता मंगेशकरांचं नाव कळलं असावं, मला माहिती नाही. खूप मोठं नाव, त्यांची गाणी मी ऐकत गेलो. त्या गाण्याचा अभ्यास मी खूप नंतर सुरू केला की नक्की काय आहे. आणि त्यावेळेला मला कळालं की दिदींचा स्वर हा सामान्य स्वर नाही, हा स्वर्गीय स्वर आहे. आपण बोलतो की लता मंगेशकर हा दैवी स्वर आहे, लता मंगेशकर साक्षात सरस्वती आहेत, परंतु का त्या साक्षात सरस्वती आहेत म्हणजे नक्की काय आहे? त्यांच्या गळ्यामध्ये स्वयंभू गंधार आहे, तो स्वयंभू गंधार म्हणजे काय आहे? या सगळ्याचा मी शोध घ्यायला लागलो. आणि मग हा शोध घेता घेता मी दिदींच्या चरित्रापर्यंत आलो. अनेक दिदींची चरित्र लिहिली गेलेली आहेत. त्यामध्ये प्रधान म्हणजे मीनाताईंनी मोठी तिची सावली आणि हरीश भीमांनी यांनी देखील दिदींचं एक चरित्र लिहिलेलं आहे. दिदींच्या चरित्रामध्ये काही गोष्टी मला अत्यंत भावल्या होत्या. तसं पाहिलं तर सगळ्याच गोष्टी भावल्या होत्या, पण आपल्याकडे आज तितका वेळ नाही. ज्या गोष्टी मला प्रकर्षाने भावल्या आणि ज्या मी अनुभवल्या त्या मी आपल्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिलं मातृपितृभक्ती. मातृपितृभक्ती काय असते हे पाहायचं असेल तर मंगेशकरांकडे पाहावं. म्हणजे दिदी लहान होत्या
दीदींनी काय केलं? मास्टर दीनानाथ मंगेशकर इतका मोठा स्वर तपस्वी, स्वर सम्राट, म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या गळ्यामध्ये 5000 राग रागिण्या विराजत होत्या, असा हा स्वर सम्राट. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शेवंतामाई दोघेही झोपले होते. दीदींनी काय करावं? दीदींनी पाणी घेतलं, एक ताट घेतला, त्यांचे पाय धुतले आणि थोडं थोडं पाणी सगळ्या भावंडांना पाजलं आणि म्हणाल्या, हे चरणामृत आहे. आणि त्या चरणामृतावर आज ह्या मंगेशकरांचं वैभव आपण पाहत आहोत. मातृपितृभक्ती कशी असावी उषाताईंवर मी नंतर येणारच आहे. उषाताई किती सोप्या भाषेमध्ये मला सांगून गेल्या. बऱ्याच वेळेला उषाताईंशी मी बोलत असतो आणि मग घरातले काही उणे दुणे असं देखील सांगणं होते. घरामध्ये कधी कधी आपला थोडासा तंटा होतो. उषाताईंनी कसं सांगितलं, आईवडिलांना कधीही उलट बोलू नकोस. त्यांचं म्हणणं पटलं जर नाही तिथून निघून जा. तुला खूप राग आला असेल, परंतु तुला हात जोडून सांगते, आईवडिलांना उलट बोलू नको. हे उषाताईंचे शब्द. ही मातृपितृभक्ती, ही भक्ती मंगेशकरांच्या वैभवाचं रहस्य आहे. उत्कृष्ट पालक कसा असावा आणि उत्कृष्ट पाल्य कसा असावा याचं उदाहरण आपल्याला मंगेशकरांमध्ये मिळते. म्हणजे कसं आहे की मास्टरांकडून दीदी ज्या शिकल्या, संगीत शिकल्या, अत्यंत कमी कालावधीसाठी शिकल्या. मास्टर खूप लवकर निघून गेले. अत्यंत दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दीदींपुढे संगीताचं असं काही भांडवल नव्हतं. दीदी कशा शिकल्या? जे काही ऐकलेलं आहे ते जसं काही स्मरते तसं दीदी गात बसायच्या. आणि माईसाहेब, शेवंतामाई सांगायच्या, हे तू बरोबर गातेस आणि हे बरोबर गात नाहीस. मालक असे गायचे आणि मालक असे गायचे नाहीत. बस या 2 शब्दांमध्ये, 2 वाक्यांमध्ये माईंनी दीदींना मास्टरांचं संगीत शिकवलं. हे उत्कृष्ट पालकत्व आहे. आणि उत्कृष्ट पाल्यत्व काय म्हणावं? माईंची एक इच्छा होती की लहानपणापासून आपण ऐकतो आहोत, इंग्लंडची कोणी ती राणी आहे आणि ती भारतावर राज्य करत आहे. कशी असेल ती राणी, मला पाहायची आहे. दीदींनी काय करावं? दीदींनी थेट राणी एलिझाबेथची अपॉइंटमेंट काढली आणि माईंना तिथे त्यांना भेटवून आणलं. याला म्हणतात उत्कृष्ट पालक आणि उत्कृष्ट पाल्य. त्यासाठी मंगेशकर आमच्यासाठी आदर्शवत आहेत. दीदींविषयी बोलायचं किती बोलणार हो. ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती विराजमान आहे, ज्यांच्या कंठामध्ये कृष्णाची बासरी विराजमान आहे, स्वयंभू गंधार ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे, मी काय म्हणावं त्यांच्याविषयी? मी फक्त इतकं म्हणतो की आज आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत. मागल्या वेळी माझा जो कार्यक्रम झाला होता, अनेक महापुरुषांना आणि माझ्या जीवनामध्ये आलेल्या अनेक मानवांना मी प्रणाम केला होता. मला अजून आठवते की जेव्हा मी मंगेशकरांचं नाव घेतलं होतं तेव्हा मी असं म्हटलं होतं की अजून कुणाकुणाला प्रणाम करू? मंगेशकरांच्या सुरांना, सूरदासाच्या दिव्य दृष्टीला, संत अगाथाच्या वेदनेला, म्हणजे ह्या सर्व साधू संतांमध्ये मी मंगेशकरांचं नाव घेतलं होतं. हे मंगेशकर आहेत. आणि या मंगेशकरांची सुरुवात होते मास्टर दीनानाथपर्यंत. आणि म्हणजे जसं आपण बोलतो की तुका झालासे कळस, तसं दीदी ह्या त्या मंदिराच्या कळस होतात. त्यानंतर माझ्या जीवनात आले पंडित हृदयनाथ मंगेशकर, भावगंधर्व. लहानपणापासून त्यांच्याविषयी इतकं ऐकलं होतं की अत्यंत विद्वान व्यक्ती, अत्यंत क्लिष्ट चाली देणारे संगीतकार, म्हणजे ज्यांचे गीतं गाताना दीदी देखील घाबरत असं त्यांचं संगीत. परंतु त्याही पलीकडे मीराबाईंचे गाढे अभ्यासक आणि संपूर्ण भारतवर्षाला मीरेच्या भजनांची खरी ओळख करून दिली ती मास्टर हृदयनाथ मंगेशकर यांनी, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. तर अशा वेळेला माझं जेव्हा मीराबाईंवरचं लिखाण पूर्ण झालं, माझी अशी इच्छा होती की या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी ती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच. ते लिहिणार असतील तरच मी प्रस्तावना घेणार, नाहीतर कोणीही त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यासाठी सक्षम नाही. पण मंगेशकर आहेत. कुठे मंगेशकर, कुठे आपण? किती प्रकाश वर्षांचं ते अंतर आहे. मी सहज एक त्यांना पत्र पाठवलं
रात्री 12:30 वाजता माझा फोन वाजला. ऐकून होतो की हृदयनाथ मंगेशकर रात्री जागतात, दिवसा झोपतात. योगी माणसाचं लक्षण आहे ते. आणि मोबाईलवर नाव होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर. मी घाबरून गेलो. फोन उचलला. त्यांचा तो आवाज, इतकी वर्ष जो मी टी व्हीवर पाहत होतो आणि मनातल्या मनात मी ज्यांना गुरु मानलं होतं, गुरु कशातलं? संगीतातलं नाही. संगीतातले माझे गुरु फक्त दीदी. मग हे माझे कसले गुरु होते? हे माझे तत्वचिंतनातले गुरु होऊन बसले होते. की माणूस दुःखावर मात कशी करतो, कशी मिळवतो आणि त्या दुःखाच्या पलीकडे तो जाऊन एक सुंदर स्वर्गाचं जग कसं उभं करतो, ह्याचा परिपाठ मला माझ्या त्या मानसगुरूंनी दिला होता. ते मानसगुरू पलीकडून माझ्याशी बोलत आहेत. हॅलो, मंगेशकर बोलतोय. आपलं पत्र वाचलं, मला खूप आनंद झाला. आपण म्हणाल तेव्हा प्रस्तावना लिहून देईन. मी काय बोलणार, शब्द फुटत नव्हते. आणि मग त्यांना मी सगळं लिखाण पाठवलं. त्या लिखाणावर त्यांनी प्रतिक्रिया कशी पाठवली, म्हणजे किती नम्रता. ही प्रतिक्रिया मी माझा अभिनिवेश म्हणून सांगत नाही, त्या माणसाची नम्रता पहा. संपूर्ण जग ज्यांनी जिंकलेलं आहे ते म्हणतात आपला मीरा प्रबंध उत्कट आहे आणि त्यावर प्रस्तावना लिहिण्याची माझी लायकी नाही. इथपर्यंत ही नम्रता. मी काहीच बोलू शकत नव्हतो. तरीसुद्धा ते प्रस्तावना लिहित होते. पण त्याच काळामध्ये त्यांना नागिण झाली होती. नागिणमधून ते बाहेर पडू लागले आणि त्यावेळेला एक अत्यंत मोठा घात या भारतभूमीवर झाला आणि तो म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर या भौतिक जगातून पारलौकिक जगामध्ये गेल्या. दीदी गेल्या नाहीत, दीदी आहेत. परंतु ज्या लता दीनानाथ मंगेशकर या देहाला आपण पाहू शकत होतो आपल्या मर्त्य डोळ्याने, तो देह अनंतात विलीन झाला. ते एक चिरंतन तत्व बनलं. आज जर सुरुवातीला आपण इथे पाहिलं असेल 3 तसबिरी आहेत. दीदींचा फोटो आहे, माझे मामा आणि आमची जिलियन यांचा फोटो आहे. कुणालाही हार घातलेले नाहीत, कारण त्या प्रत्येक व्यक्ती जिवंत आहेत. त्या आमच्या हृदयात जिवंत आहेत, ते जाऊ शकत नाहीत. इथे आम्ही चाफ्याची फुलं ठेवलेली आहेत. दीदींना चाफ्याची फुलं ही खूप आवडीची होती. चाफ्याचा फुलाचा हा जो सुगंध आहे, फुलं बाजूला ठेवा, हा जो सुगंध आहे हा शाश्वत आहे. जसा हा सुगंध शाश्वत आहे तशी ही आमची माणसं शाश्वत आहेत. दीदी शाश्वत आहेत. दीदीचा स्वर शाश्वत आहे, कारण तो कधीपासून होता? ज्या वेळेला परमपिता ब्रह्मा यांनी हे विश्व रचलं आणि सरस्वती देवीची रचना केली, तिने विणेचा पहिला झंकार केला, त्यातून जो स्वयंभू गंधार प्रकटला तो लता दीदींचा स्वर होता. पंडित हृदयनाथ मंगेशकर माझे गुरु. माझ्या जीवनामध्ये अनेक मला गुरु मिळाले, परंतु माझे समकालीन असे केवळ 2 गुरु होते, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर. आणि मी माझ्या मोठ्या भाग्याची गोष्ट म्हणतो की जेव्हा माझं मीराबाई ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा त्याला आशीर्वाद देणाऱ्या पहिल्या होत्या त्या लता दीदी. आणि ते पुस्तक जेव्हा पूर्ण झालं तेव्हा मला शुभेच्छा देणारे होते भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर. तत्वचिंतन म्हणजे कसं तत्वचिंतन दिलं बघा. ते म्हणाले एकदा त्यांच्या मुलाखतीमध्ये की माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर जिवंत होते, खूप मोठा गायक. माई त्यांना मालक म्हणायच्या. परंतु तो किती मोठा आहे ह्याचं तोपर्यंत माईंना तितकं दर्शन झालं नव्हतं. ज्या क्षणाला ते गेले त्या क्षणाला माईंना जाणीव झाली की हा किती मोठा माणूस होता. हा जो पंडितजींचा विचार आहे हा मी माझ्या मामांच्या बाबतीत अनुभवला. माझे मामा अत्यंत लहान वयात, आणि माझे सगळ्यात धाकटे मामा अत्यंत लहान वयात ते गेले. आणि त्यांना कॅन्सर हा अत्यंत दुर्धर आजार होता. मी त्यांच्याकडे जायचो, माझ्या अंगाखांद्यावर असे हात फिरवायचे आणि खूप रडायचे. मला वाटायचं काय रडतात हे, ह्या मला सोडून जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं. स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण नाही, मला मामांचं महत्त्व कधीच कळालं नाही. परंतु ज्या वेळेला मामांनी शेवटचा श्वास घेतला, आम्हाला बोलावणं आलं, आम्ही मामांच्या घरी गेलो,
मामांना श्वसन करता येत नव्हतं. त्यांच्या श्वसनासाठी त्यांच्या नाकामध्ये नळ्या ठेवल्या होत्या, त्या नळ्या बाजूला ठेवल्या होत्या. त्या क्षणाला मला जाणीव झाली हा माणूस माझ्यासाठी काय होता. आणि अनाथपणा म्हणजे काय असते ह्याचा मी अनुभव त्यावेळेला घेतला. दैवयोगाने सुदैवाने म्हणा त्यावेळेला आम्हाला बालकाची एक चाहूल लागली आणि त्यावेळेला ज्वेला माहेरी निघून गेली विश्रांती घेण्यासाठी. मी वरती खोलीमध्ये असायचो. रात्री त्या 4 भिंतीमध्ये मी कसे रडून रात्र काढलेले आहेत हे केवळ मला माहिती. आणि पावसाळ्याचे दिवस होते, त्या दमट झालेल्या भिंतीला ती गोष्ट माहिती आहे. तर असं हे मामांचं जे दुःख होतं हे मी मंगेशकरांच्या नजरेतून पाहू लागलो की या लोकांनी याहीपेक्षा मोठं दुःख सहन केलेलं आहे. त्या दुःखावर त्यांनी मात करून दाखवलेली आहे आणि अनेकांची आयुष्य फुलवलेली आहेत. आपल्याला देखील या दुःखामध्ये खितपट पडून चालणार नाही, आपल्याला त्या पलीकडे जायला लागेल. आणि मग दुःख थोडंसं कमी होत होतं त्यावेळेला आमच्या कुटुंबावर एक वज्राघात झाला. वज्राघात काय, मी असं म्हणतो भर दुपारी येशू ख्रिस्ताचा क्रूस आमच्यावर धाडकन येऊन आदळला. माझी गॉडचाइल्ड जिलियन डिमेलो म्हणजे ज्या हातांनी गॉडचाइल्ड हे ख्रिस्ती धर्मामध्ये एक असते की चर्चमध्ये आम्ही घेऊन जातो, ज्या हातांनी मी तिला चर्चमध्ये घेऊन गेलो होतो त्या हातांनी मला तिची शेवपेटी न्यायला लागली. हे माझं दुर्भाग्य होतं. आणि अचानकपणे जिलियन आम्हाला सोडून गेली. आणि पंडितजींनी मला एक रचना पाठवली होती. हले काच पात्रातली वेल साधी निनादून घंटा जरा वाकल्या खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा प्रभूने जशा पापण्या झाकल्या. ग्रेस यांची ही रचना, काय अर्थ आहे याचा अर्थ काही कळत नव्हता. मला असं वाटलं कदाचित असं असेल की राजा हेरोद त्याने राजा पोंतियस पिलात यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्याचा आदेश दिला, कारण लोक दबावाला तो भ्याला. आणि त्याने हात धुवून घेतले, त्याने स्वतःला स्वतःच्या कक्षेमध्ये बंदिस्त करून ठेवलं. परंतु ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचे चित्कार तिथे उमटले त्या कालवारी टेकडीवर त्यावेळेला हा महालामध्ये लपून बसलेला पिलात हा देखील मनातल्या मनात सत्सत विवेक बुद्धीच्या त्या धारधार अंकुशाने हल्ला असेल. हले काच पात्रातली वेल साधी निनादून घंटा जरा वाकल्या. ते सत्यस्वरूप ख्रिस्ताचं शरीर त्या क्रुसावर लटकलेलं आहे आणि ते खिळे अत्यंत जहरी आहेत, त्यांच्यामध्ये देखील संवेदना जागृत झाल्या. खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा. पण हे सगळं कधी झालं, प्रभूने जशा पापण्या झाकल्या. मी काही कवी नाही, मी लेखक आहे. पंडितजींनी मला ह्या 4 ओळी पाठवल्या आणि मला झरझर काव्य सुचायला लागलं. महालात माझ्या लपुनी मी आहे विकारात आशा उभ्या ठाकल्या तरी कसे सत्य हे हृदयात रुतले प्रभूने जशा पापण्या झाकल्या. सत्ता सुखे सत्य सांडून गेले अधर्मात दंभासुरी जन्मल्या उषक्काली आदित्य अंधुक झाला प्रभूने जशा पापण्या झाकल्या. आणि त्याच्या ज्या 2 शेवटच्या पंक्ती आहेत त्या मला ज्यावेळेला मी जिलियनला घेऊन चर्चच्या द्वारापाशी उभा होतो, व्यथित झालो होतो. समोर फक्त अंधार होता, दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि त्यावेळेला चर्चच्या घंटा खरोखर वाजत होत्या. असह्य व्यथाभार घेऊन आलो चिरकाल वेणा पिडू लागल्या. संत मीराबाई, माझा मीराबाईंवर इतका विश्वास आहे. मी मीरेमध्ये आणि श्रीकृष्णामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये कधीच भेद केला नाही. मी शेवटला जिलियनच्या वेळेला मीराबाईंकडे धाव घेतली, परंतु मीराबाईंनी माझी प्रार्थना ऐकली नाही. मी मीराबाईंना आजपर्यंत दोष देत असतो की आपके होते हुए दुनिया मेरी बर्बाद है, अशी माझी अवस्था आहे. तर मी सांगितलं असह्य व्यथाभार घेऊन आलो
चिरकाल वेणा पिडू लागल्या, झरा जीवनाचा या आटूनी गेला, प्रभूने जशा पापण्या झाकल्या. आणि जिलियन अत्यंत लहान मुलगी. त्यावेळेला ख्रिस्ती धर्मानुसार लहान मुलांचं जर निधन झालं तर वाजंत्री लावली जाते आणि ते कर्णकर्कश असे ते सूर ऐकवत नाहीत. त्यावेळेला मला पंक्ती सुचली, वाजंत्री वाद्ये सुरांची जी भेसूर होती, निराधार हाका जगी गुंजल्या, खिळ्यांतून अश्रू झरू लागले, खिळ्यांतून अश्रू झरू लागले रे, प्रभू तू परी पापण्या झाकल्या, प्रभू तू परी पापण्या झाकल्या. असं हे काव्य मला सुचलं. या काव्यावर आपण टाळ्या देऊ शकत नाहीत. आपण अंतर्मुख होतो. हे माझं काव्य आहे नाही, हे काव्य मला मंगेशकरांनी दिलेलं आहे. ही मंगेशकरांची प्रतिभा आहे जी माझ्यापर्यंत आलेली आहे. दिदींच्या उषाताईंच्या स्वरामध्ये आणि उल्का तोल ढळणाऱ्या मी जे ऐकलं, अहो त्या उल्का कशा काय पडल्या असतील, अगदी तशाच पडल्या असतील का ज्या वेळेला आमचे मामा आणि जिलियन आमच्यामधून निघून गेलेले होते आणि आमच्यावर वज्राघात झाला होता, तशाच त्या उल्का असतील का, असं मला वाटू लागलं. आणि मग माझ्या जीवनामध्ये एक वसंत आला. त्या वसंताचं नाव होतं उषाताई मंगेशकर. उषाताईंनी माझ्यावर किती प्रेम करावं, इतकं प्रेम केलं, माझ्याकडे शब्द नाही. मी शब्द दरिद्री आहे त्या बाबतीत. ते कदाचित तुम्हाला या गोष्टीतून कळेल की आज वयाच्या 90व्या वर्षी त्या माझ्यासाठी वसईला आलेल्या आहेत. याहून मोठं प्रेम असू शकते? मंगेशकर किती मोठं नाव. आज पावसाची भीती होती, निसर्गाचा काही भरवसा नाही. तिथून ऊन आलेलं आहे, सगळी लोक उन्हात बसलेली आहेत. आम्ही बरंच व्यवस्था केली, पण निसर्गावर आपण मात करू शकत नाही. तरीसुद्धा लोक आली. कितीतरी लोकांना घरी यायचं होतं, उषाताईंना भेटायचं होतं. का? हे मंगेशकरांचं करकरांबाबत लोकांमध्ये प्रेम का आहे? आणि तरी देखील मी ह्या कार्यक्रमाची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केलेली नाही, तरीसुद्धा लोक आली. हे मंगेशकरांवरचं प्रेम आहे. आणि त्या मंगेशकरांनी आणि विशेष करून उषाताईंनी माझ्यावर किती प्रेम करावं. आईवडिलांचं प्रेम नाही, आजी आजोबांचं जितकं आपल्या नातवावर प्रेम असते त्याहून जास्त कदाचित प्रेम असेल. कारण आजी आजोबांना माहिती असते हा माझा नातू आहे, ही माझी नात आहे. इथे रक्ताचं कुठलंच नातं नाही. आणि उषाताई माझ्यावर इतकं प्रेम करतात. किती प्रेम. कधी कधी मी त्यांच्याशी बोलत असताना, आम्ही रोज बोलत असतो, मी स्वतःला परत परत चिमटे काढतो. खरंच या त्या उषाताई का, ज्या साधारणतः सप्टेंबर निघून गेला की त्यांचे सूर अख्खा रात्र आम्हाला झोपू देत नाहीत. लग्नाचा एकदा तो माहोल लागला की मग उषाताईंची गाणी चालू होतात. आणि आपला नवरात्रीचा उत्सव चालू झाला की संतोषी मा, ह्या उषाताई मंगेशकरांच्या घरातील मॉनिटर. म्हणजे दिदींना पाकिस्तानामध्ये आमंत्रण आलं होतं आणि या दिदीला म्हणाल्या तुम्ही पाकिस्तानात जायचं नाही, कारण तिथे गेल्या तर काय होईल सांगता येत नाही. तर सर्वप्रथम मी दरवाजामध्ये उभे राहीन तुम्हाला बंद करण्यासाठी. आणि दिदी त्यांचं ऐकतात, या मंगेशकरांच्या मॉनिटर, आणि त्या माझ्यावरशी फोनवर बोलतात. हे वास्तव आहे की हे स्वप्न आहे? मी वारंवार चिमटा काढत असतो. असे मंगेशकर मला भेटले. प्रत्येकाने माझ्यावर प्रेम केलं, खूप प्रेम केलं. मीनाताईंना मी फोन करतो आणि मीनाताई काय म्हणतात, बोला भारती पुत्र बोला. आता भारती पुत्र कोण? पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारतीमाई मंगेशकर. का माहिती नाही, परंतु जेव्हा त्यांच्याशी पहिली ओळख झाली मी त्यांना सहज उत्स्फूर्तपणे माई असं म्हटलं. सगळं जग त्यांना ताई बोलते, त्यांची मुलं त्यांना आई बोलतात, पण मला जणू त्यांच्यामध्ये शेवंतामाईंचं दर्शन घडलं. आणि मग मी त्यांना थोरल्या माई बोलवू लागलो आणि यांना माई बोलू लागलो. आमचा फोनवरचा परिचय होता. मास्टर दीनानाथ मोठा अवॉर्ड फंक्शन होता. ते देखील मला एक आज खूप आनंदाची गोष्ट वाटते की त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये ज्या उषाताईंनी बिग बी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार दिला, त्या उषाताई आज आमच्या अनुष्काला पुरस्कार देण्यासाठी आलेल्या आहेत. तर त्या पुरस्कार सोहळ्यावेळी आम्ही सगळी
मंडळी तिथे उभी होतो, इतक्यात पत्रकार सगळे आले. कोई तो VIP आ रहा है. कोण VIP होते? तर भारतीमाई दिसल्या. मला कधीही पाहिलेलं नाही. मी धावत धावत गेलो, मागून असा हात लावला. माई, बाजूला बॉडीगार्ड होते. हात नाही लगाने काय असे. तर त्या असं वळाल्या आणि काय मी म्हटलं अयो असं. तर मी सांगितलं माई ओळखलं का? तर माझ्या बाजूला एक बाई होत्या, आमच्या गोंधळेकर मॅडम. त्या म्हणाल्या घ्या, मुलाला आई नाही ओळखणार तर कोण ओळखणार. इतकं आईसारखं प्रेम दिलं. सगळ्याच मंगेशकरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. किती बोलावं त्याविषयी. वेळ बराच झालेला आहे. पंडितजी माझे गुरु, त्यांनी जो संदेश पाठवला आहे गुरुधर्म बरोबर निभावलेला आहे. म्हणजे संदेश देताना बरोबर ताकीद देखील दिलेली आहे. बोला, चांगलं बोला, औपचारिक बोलू नका, मनापासून बोला. तर त्यामुळे काही जास्त बोलणार नाही मी. फक्त एक शेवटचा किस्सा सांगतो. मंगेशकर, आपण उषाताईंच्या घरी जर गेलो, उषाताईंच्या कपाटावर लिहिलेलं आहे गर्व से कहो हम हिंदू है. आणि कपाट उघडलं तर आपल्याला दर्शन घडते येशू ख्रिस्ताचं. हे कसं काय? त्यांनी खरा हिंदू धर्म जाणलेला आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा जो हिंदू धर्म आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देह झाला, हा जो बायबलचा स्थायी भाव आहे, यामधलं एकत्व त्यांनी जाणलेलं आहे. त्यांच्या दिदींच्या खोलीमध्ये जर आपण गेलात, साईबाबांचा फोटो आहे, आईवडिलांचा फोटो आहे आणि मदर मेरीचा फोटो आहे. आणि येशू ख्रिस्ताविषयी पंडितजींना तर इतकी आत्मीयता आहे, कारण पंडितजींचं जे बालपण आहे अत्यंत दुःखात गेलेलं आहे. किती दुःखात. पंडितजींचं पुस्तक लवकरच येईल, त्यावेळेला आपल्याला कळेल की दुःख म्हणजे काय असते आणि दुःखावर मात मिळवणं म्हणजे काय असते. तर पंडितजी लहानपणी चित्र काढायचे. जी जी कल्पना आली त्या कल्पनेतून ते चित्र रंगवायचे. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी जे चित्र रंगवलं ते चित्र होतं केवळ क्रूसाचं किंवा मीराबाईंचं. अशा पंडितजींनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची एक कथा लिहिलेली आहे की मास्टर दीनानाथ मंगेशकर बराच प्रवास करून ते आपले गुरु बाबा माशेलकर यांच्याकडे जातात. गुरुजी म्हणतात, काय दिन्या, फेणी आणलीस का? ही गोव्यातली लोक आहेत. तर मास्टर म्हणाले, माझ्याकडे पैसे नव्हते. मग मंगेशी मंदिरात जातोस ना, प्रसाद तरी आणला आहेस का? तर मला मंदिरात प्रवेश नाही. ठीक आहे, आज शिकवत नाही, निघून जा. तर म्हणतो, मास्टर कितीतरी मैलाचा प्रवास करून मी आलेलो आहे आणि असं कितीतरी वर्षांपासून मी येत आहे आणि आपण मला शिकवतच नाहीत. ठीक आहे, निघून जा, उद्या शिकवतो. आणि हे निघून जातात. माळ रानावर त्यांना चकवा लागतो. हे काय चाललेलं आहे? रस्ता सापडत नाही. जिथे जावं तिथे झुडूप येत आहे, जिथे जावं तिथे जंगल दिसत आहे. या जंगलातून मी पुढे जावा कसा? घरापर्यंत मी पोहोचणार आहे की नाही? आणि पोहोचलो नाही पोहोचलो काय फरक, घरी कोण वाट पाहणारं देखील नाही. असे दुःखाचे दिवस. आणि त्यावेळेला पांढरा शुभ्र धोतर नेसलेला एक गृहस्थ तिथे येतो आणि तो म्हणतो, दिन्या, मंगेशीला या वाटेने जा. आणि दिन्या त्या वाटेने निघून जातो आणि मंगेशीला पोहोचल्यानंतर त्याला कळते की मला इतक्या आत्मीयतेने दिन्या असा हाक देणारा आणि मला बरोबर रस्ता दाखवणारा हा पांथस्थ कोण होता? मग ते म्हणतात, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. पंडितजींची ही कथा वाचली, मला परत काव्य सुचलं. काव्य कसं होतं बघा, ज्यामध्ये येशू ख्रिस्त देखील होते. इथे बरीचशी हिंदू मंडळी आहे, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताला ज्या टेकडीवर खेळण्यात आलं होतं त्या टेकडीचं नाव होतं कालवारी. तर तो थोडासा संदर्भ देऊन सांगतो की कालवारी टेकडी मी आजही चढतो आहे, पांथस्थाची सावली आजही शोधतो आहे, रोम रोम रक्तधारांत जुलुम मी साहत आहे, पलीकडल्या गावचे पुनरुत्थान जगतो आहे, दुःख सुगंधी सत्व घाव हे पुष्पासम झेलत आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आणि मग पुढे अशी जाऊन मला 7-8 कडवी सुचली.
इथे मृत्यू तिथे मृत्यू अधांतरी मी लोळता आहे. मृत्युभुजाचे अशिष्ट नर्तन उघड्या लोचना दिसते आहे. तोल जाता कोण सावरी हा हात अनाम मी जाणून आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आज आम्ही अत्यंत दुःखी आहोत. जिलियन म्हणा किंवा आमचे मामा म्हणा, यांचं दुःख हे कधीच भरून येण्यासारखं नाही. परंतु त्यावेळेला मंगेशकरांचा हा जो बोध आहे हा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मंगेशकरांनी मला काय नाही दिलं? मंगेशकरांनी मला मंगेशी दिला. तो मंगेशी कोण होता? तो साक्षात येशू ख्रिस्तच होता. तो मंगेशी म्हणजे सद्गुरू होते. तो मंगेशी मीरा होते. सर्वस्व ज्या त्या मंगेशीमध्ये सामावलेलं होतं. त्या मंगेशकरांनी मला गांधी दिले. त्या मंगेशकरांनी मला सावरकर देखील दिले. त्या मंगेशकरांनी मला ग्रेस दिले, शांताबाई दिल्या. अनेक कवी महाकवी यांचं उदात्त दर्शन घडवलं. मंगेशकरांनी मला सूर दिले. परंतु मंगेशकरांनी मला खूप एक महत्त्वाची गोष्ट दिली की मंगेशकरांनी मला अस्मिता दिली. जेव्हा मीरा पुस्तक प्रकाशित झालं, काही सारस्वतांनी त्यावर अशी टीका केली की तुमचं जे मराठी आहे ते मिशनरी मराठी आहे. मी अमान्य करत नाही. शेवटी ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला त्या कुटुंबातील काही शब्द माझ्या लिखाणात येणं हे साहजिक आहे, असू शकते. परंतु त्यांचा जो दृष्टिकोन होता तो असा होता की तुमचं हे जे मिशनरी मराठी आहे ते मराठी साहित्यात बसणारं मराठी नाही. पण ज्या वेळेला मंगेशकरांनी माझ्या साहित्याला पसंती दाखवली, आज असे कितीही सारस्वत आले आणि म्हणू लागले की तुमचं मराठी आम्हाला मंजूर नाही, मी म्हणेल मी तुमची दखल देखील करत नाही. कारण मंगेशकरांना हे लिखाण आवडलेलं आहे. तर मंगेशकरांनी मला अस्मिता दिली. मंगेशकरांनी आज आमच्या दोन्ही समाजाला एकत्र आणलेलं आहे. अनुष्का सामवेदी ब्राह्मण आणि माझा जन्म जो झाला सामवेदी ख्रिस्ती, एका पित्यापासून निर्माण झालेले हे दोन समाज धर्माच्या नावाखाली विभागलेले आहेत. भाषा तीच, सगळं काही तेच, संस्कृती थोड्याफार फरकाने तशीच. परंतु धर्मांतरामुळे दोन समाजाची दोन शकलं झालेली आहेत. परंतु आज मंगेशकरांमुळे दोन्ही समाज एका मंडपात आलेले आहेत. मंगेशकरांनी मला सगळं काही दिलं, परंतु मंगेशकरांनी मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली. ती गोष्ट होती प्रेम. उषाताई नेहमी म्हणतात दीदी म्हणजे काय? दीदी म्हणजे हा एक प्रवास आहे. प्रेम, मग प्रेमाद्वारे तुम्ही भक्तीपर्यंत पोहोचता आणि भक्तीद्वारे मुक्तीपर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचता. मंगेशकरांनी मला प्रेम दिलेलं आहे. त्यातून मला भक्तीचा देखील वरदहस्त मिळेल आणि पुढे जाऊन त्याद्वारे त्या मंगेशीमध्ये कधीतरी मला मोक्ष मिळेल, ही माझी आशा आहे. जय वसुंधरा. सामर्थ्य आमुच्या अंगी यावे, शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले, वक्तृत्व आपुले ऐकण्याचे. धन्यवाद श्री मॅक्सवेल लोपिस. हृदयातील भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसं शेकड्याने हजारोने, पण तुमच्यासारखे मान्यवर हे रोज रोज मिळत नसतात. आदरणीय उषाताई मंगेशकर आता आपल्यापुढे मनोगत व्यक्त करते. नमस्कार. आज तुमच्या हृदयापर्यंत जाणारं दोन शब्द मी बोलणार नाही, गाणार आहे. हेला तू गाय दिला तू दूध, बैल्या माझा भूक लागली. मी अनुष्काला बघितलं आणि बऱ्याच तिच्या सगळ्या
संघर्ष पण बघितला, प्रत्यक्ष दिसतोच आहे. आणि मला आमचं लहानपण आठवलं. आम्ही पण परिस्थितीबरोबर फार मोठा संघर्ष केला होता, फार मोठा. सगळ्यांनी हृदयाचा आजार, वडिलांचा आजार, सगळं बघितलं, सगळं लक्षात राहिलं. या वयामध्ये वडिलांनी कोणाला तरी शिकवलेल्या चीजा पण आम्हाला आठवतात. कशा आठवतात हे रहस्य अजून उलगडलेलं नाही आहे. दीदी कुठेही गायला गेली तिच्याबरोबर मी जायचे, तिनं कार्यक्रम केले मी जायचे. मला सगळे म्हणायचे दीदीची सावली आली, दीदीची सावली आली. असं दीदीबरोबरचं माझं नातं इतकं जवळचं की तिच्या कुठल्याही गोष्टी मला सांगायला 2-2 दिवस लागतील. कारण खूपच प्रचंड आहे तिचं, संपूर्ण व्यक्तीच ते मोठी होती. ती गेल्यानंतरचे जे आघात झालेले आहेत ते खूपच झाले. त्याच्यानंतर हृदयाचा आजार, परत तो आजारी झाला होता, खूप आजारी झाला होता. त्या सगळ्याबरोबर अजून या वयामध्ये पण झगडा चालू आहे आमचा. पण ईश्वराची कृपा फार मोठी आहे की आम्हाला त्यांनी अजून तरुण ठेवलेलं आहे. आणि अनुष्का, तू जो लढा दिलेला आहेस ना निसर्गाबरोबर, तुझ्या त्या लढ्यापुढे मोठे मोठे योद्धे पण तुझ्यापुढे नमतील. फार मोठं काम केलं, फार फार. याला म्हणतात हिम्मत, हिंदीमध्ये जिगर. काय हिम्मत आहे तुझ्यामध्ये, कमाल आहे. आणि तू आनंदात आहेस हे बघून तर आणि बरं वाटतं की गेलं तुमचं निसर्ग उडत आणि तू गेला उडत. मी आहे, मी ताट उभी राहीन. याला म्हणतात हिम्मत. आणि ही हिम्मत जी आहे ना ती थोडीफार माझ्यामध्ये पण आहे. आणि मी मॅक्सला भेटले आणि मॅक्सविषयी काय बोलू. मला तो मी त्याला बघितलं त्या क्षणी तो मला बरा वाटला. छान आहे, हा माणूस चांगला आहे, हा सरळ आहे, स्वभावाने स्वच्छ आहे, क्लीन आहे अगदी माणूस. काही डावपेच नाहीत, काही कपट नाही, काही नाही. त्याला काही नको आहे आमच्याकडनं, त्याला फक्त आशीर्वाद पाहिजेत. हे मला त्या एका दृष्टीत मी ओळखलं, म्हणून मला तो खूप आवडतं. आणि हा हिरा, मी त्याला हिरा म्हणते एवढ्यासाठी म्हणते कारण तो फार मोठा लेखक आहे. हे आपल्याला महाराष्ट्र हळूहळू जाणायला लागले आणि याच्या पुढे जाणणार. नुसतं महाराष्ट्र नाही, याची कीर्ती हिंदुस्थानात पसरणार आणि त्याच्यानंतर तो बाहेर जाणार, हिंदुस्थानाच्या बाहेर परदेशामध्ये पण तो पसरणार. त्याच्याकडे इतकं देवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे की या वयामध्ये तो इतकं छान लिहितो. तर माझ्या वयात किती लिहिशील रे तू. नाही, खरंच लिहिणं त्याच्या हातामध्ये म्हणजे ईश्वरी देणगी आहे. तो गातो चांगला, पण गाण्याकडे जरा दुर्लक्ष करतो. कारण 2-2 गोष्टी करणं अवघड पडतं असं मला पण सांगितलं होतं. पण मी पेंटिंग केलं, मी गायले पण आणि पेंटिंग पण केलं. पण त्याने गाणं करावं असं मला वाटतं. लक्ष द्यावं जरा. आवाज चांगला आहे, फिरत चांगली आहे, माहिती आहे, गाण्याचे रागदारी समजते, सगळं कळतं. सगळं कळत असताना ते का त्याचा उपयोग आज करायचा नाही म्हणजे बरोबर नाही. कर. आणि त्याला मी नेहमी सांगते मी साधी आहे, माझं बोलणं साधं आहे, सगळ्यांना कळणारं आहे, काही त्याच्यामध्ये तिकडंबाजी चालत नाही मला. तर त्याला ते माझं साधेपणा आवडलेलं दिसतं आहे म्हणून तो माझ्याशी खूप बोलतो. आज आपण सर्वांनी येऊन माझं कौतुक केलं, खूप खूप आनंद वाटला मला. कारण या जागी मी 2 वेळा येऊन गेलेले. पहिल्यांदा ज्यावेळेला इथं काहीही नव्हतं, किल्ला बघायला पण आले होते, तास नुसती झाडी होती, फार कमी लोक होती. सगळीकडे हिंडून सगळा हिंदुस्थान पायाखाली घेतलेला आहे.
सगळ्या प्रकारचे लोक कसे असतात, कसे राहतात, कसं जेवतात, झोपडीमध्ये जाऊन बघितले, कसे जेवण करतात, सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे हिंदुस्थानाची म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टींची मला म्हणजे हृदयातला पण फार आवड आहे. आम्ही दोघंजणं खूप हिंडलेलो आहोत आणि हा सगळा परिसर इतका सुंदर आणि इतका हिरवागार बघून खूप बरं वाटलं. कारण मुंबईमध्ये फक्त सिमेंटच्या बिल्डिंग बघायला मिळतात, बाकी काही बघायला मिळत नाही आणि गाड्या. ते इथं आल्यावर बरं वाटलं. मॅक्सने परत बोलवलं तीन एखाद्या वेळेला मी आणि परत आपल्या सर्वांना भेटेन. मी तुमचे किती आभार मानू ते मला कळत नाही. आणि मॅक्सला मी खूप खूप आशीर्वाद देते. त्याचे आभार वगैरे काही मानायचे नाहीत. लहान आहे तो, फार लहान आहे. मॅक्स खूप मुलगा चांगला आहे. त्याचं खूप नाव होणार आहे, हे माझं भविष्य आहे. त्यांचे आईवडील अत्यंत प्रेमळ आणि खूप चांगले लोक आहेत. सगळे माणसं. त्यांची बायको पण खूप छान आहे. त्याची मुलगी, त्याच्या बहिणीची मुलगी, सगळे मुलं पण खूप मजेत आहेत. हे सगळं बघून मला खूप आनंद झाला की एकत्र कुटुंब पण मला आवडतं फार. आम्ही पण सगळे एकत्रच वाढलेले आहोत. तर आपण जे मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी खरंच तुमची मी आभारी आहे. आणि परत जर बोलवलं त्या भूमीवरती मी परत येईन असं मला वाटतं. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अनुक्षा, तुला मी खूप खूप आशीर्वाद देते, खूप आशीर्वाद देते. तू जे करून दाखवलं आहे खरंच कोणालाही करून दाखवता येणार नाही. खरंच परत आले, परत बोलीन, तुम्हाला भेटेन सर्वांना. मला खूप आनंद होईल. आणि हे मॅक्सवरती मी सोडते आणि आपली रजा घेते. नमस्कार. उषाताई, ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी. निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, आणि आशीर्वाद सतत मॅक्सच्या आणि अनुष्काच्या राहू दे पाठी. धन्यवाद उषाताई. आभार मानण्यासाठी बोलवतोय सौ विन्सी लोपिस. वेळ झाली आहे ह्या मंत्रमुग्ध कार्यक्रमास पूर्णविराम देण्याची. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार. आणि आभाराचे 2 शब्द आपणापुढे मांडण्यासाठी उषाताई मंगेशकर स्वागत समितीतर्फे मी आपणापुढे प्रतिनिधित्व करीत आहे. प्रथम मी ताईंना सांगू इच्छिते की ताई, सकाळी आमच्याकडे आमच्या वसईत पावसाचा खूप जोर होता आणि दुपारनंतर तो ओसरला. जणू काही आपल्या येण्याने आम्हालाच नाही तर आमच्या हिरव्या वसईला सुद्धा आनंद झालेला आहे आणि तिने तो त्याद्वारे प्रकट केलेला आहे. सर्वप्रथम आम्ही आभार मानतो उषाताई मंगेशकर ह्यांची, ज्या वयाच्या 90ीत असताना केवळ मॅक्सवेलच्या प्रेमाखातर वसईला भेट देण्यासाठी आल्या आणि त्यामुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम शक्य झाला. गेल्या 2 वर्षात स्वर्गवासी रेमंड तुस्कानो आणि त्यांच्या पाठोपाठ आमची जिलियनच्या जाण्यानं आमच्या कुटुंबियांच्या हृदयावर खूप मोठा घाव झाला होता. आपल्या येण्याने आणि आपण गायलेल्या अंगाई गीताने आपण जणू ह्या घावावर मलमपट्टी केलेली आहे असे आम्हाला वाटते. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले खास आभार. स्वर्गवासी जिलियन डिमेलो व स्वर्गवासी रेमंड तुस्कानो ह्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे आम्ही मनस्वी आभार मानतो. फादर लिनस डिमेलो व फादर आशिष रॉड्रिक्स ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रार्थनामय वातावरण निर्मिती केली त्याबद्दल त्यांचे खास आभार.
कुमारी अनुष्का नाईक आणि तिच्या पालकांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचेही आभार. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष श्री फ्रान्सिस तुस्कानो, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सेंट जोसेफ कॉलेज सतपाळा, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी ह्यांचे आम्हाला नेहमी सहकार्य लाभते. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वेळात वेळ काढून आपल्या लाडक्या शिष्यासाठी मॅक्सवेलसाठी संदेश पाठवला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. ग्रेगोरियन गायन मंडळ, बावखाल ग्रामस्थ, संपूर्ण लोपिस परिवार, कार्यक्रमाचे उत्तम इन्व्हिटेशन कार्ड तयार करणारी ऑड्री लोपिस, बॅनर बनवणारे सरोज कुमार रॉड्रिक्स, ध्वनी व्यवस्था पाहणारे विजय रॉड्रिक्स, मंडप व्यवस्था करणारे अंतोन तुस्कानो, उपस्थित पत्रकार, ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आपल्या दिलखुलास आणि दर्जेदार निवेदनाने श्रोत्यांवर छाप पाडणारे श्री मार्शल कोरिया यांचेही आम्ही आभार मानतो. विशेष सहकार्य करणारे उदय नाईक, दीप्ती नाईक, सिद्धेश नाईक, डिमेलो सर, प्राध्यापक सुभाष डिसोजा ह्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. शेवटी श्रोतूवर्ग, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो, हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, ती नव्या यशाची सुरुवात असते. धन्यवाद. घरी जाऊन जेवण करून सोफ्यावरती पसरू नका आणि आमच्यामुळे उशीर झाला म्हणून घरच्यावर घसरू नका. काही चुकलं असेल तर साफ मनाने माफ करा आणि पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा सूत्रसंचालकाला विसरू नका. कार्यकर्त्यांनी कृपया स्टेजवर यावे. मनापासून धन्यवाद सर्वांना. नम्र आणि प्रेमळ विनंती आहे, उषाताईचं वय बघता ते आता लगेच निघणार आहेत. कृपया आपण हस्तांदोलनासाठी गर्दी करू नये. जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी कथून सोडिले जिंगला सागरा प्राण तळमळला सागरा मगतीने पंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी विरह कसा सतत साहुला पुढती दश दिशात मोमय होती गुण तुमने विचलिया भावे कीर्तीने
ही आम्रवृक्ष वत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता